नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. बातमी आहे पावसासंदर्भातील. राज्याच्या बरेच जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन झाले असले तरी मात्र वातावरणात काहीसा बदल झालेला आहे. तर वातावरणात अचानक काय बदल झाला आहे, पुढील राज्याची स्थिती काय असणार, संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही आपल्या या व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. विदर्भामध्ये अमरावती, चंद्रपूर, नागपूर, अकोला, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये दुपारच्या नंतर मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच कोकण भागात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सांगली, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आणि खानदेश भागात जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दुपारच्या नंतर व मध्यरात्री मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. वातावरणात अचानक बदल झाला तर परत एक व्हिडिओ घेऊन त्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.